अंबेजोगाईतील स्वराती रुग्णालयामध्ये MSF जवानाकडून एका वकिली करणाऱ्या व्यक्तीला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे त्यांची एंट्री झाली। माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांची फेसबुक पोस्ट पाहायला मिळाली आणि एक वेगळा प्रकार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर माझ्यासोबत अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे गुगे साहेब माझ्यासोबत आहेत। सर, एकूणच त्या प्रकरणासंदर्भात काय अधिकची माहिती आली समोर? दिनांक 25/3/2026 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये फोन आला आणि त्या SRTR हॉस्पिटल MSFच्या जवानांनी मारहाण केल्याबाबत माहिती मिळाली। घटनेच्या गांभीर्य बघून तात्काळ आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि इस्माईल चौधरी हे व्यवसायानं वकील आहे आणि त्यांचा पुतण्या ॲटो चालक आहे। ॲटो पार्किंगवरून त्याचा वाद झाला होता MSFच्या जवानासोबत आणि त्याच कारणावरून हे वकील साहेब त्या ठिकाणी त्यांना विचारण्यासाठी गेले। पार्किंग करण्यावरून की जो ॲटो चालक आहे ते त्यांचं जवानांचं असं पण म्हणणं आहे की तो वारंवार तिथं गिरट्या मारत होता आणि त्याला आतमध्ये एंट्री वगैरे असं नाही आहे कोणत्याच रिक्षा चालकांना आणि त्यावरून तो वाद घडून आला। त्या संदर्भात नेमकी काय अधिकची माहिती? अगदी बरोबर आहे। तो ॲटो चालक थोडा अरोगंट आहे आणि नेहमीच तो त्यांना जुमानत नव्हता। ज्या ठिकाणी नो पार्किंग झोन होतं त्या ठिकाणी सुद्धा तो ॲटो घेऊन जात होता। याच कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता आणि त्यासाठीच हे वकील त्या ठिकाणी गेले होते। असं देखील किंवा त्या वकिलांना जे आहे त्या जवानाकडून मारहाण झाली, मात्र तो नेमका काय प्रकार? नाही, मारहाण वकिलांना झालेली आहे, त्यांना लाठीकाठ्याने मारहाण झालेली आहे आणि त्यांनी 18 जवान सांगितले, 16 जवानांनी मारहाण केली, परंतु गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेजमध्ये एवढे नाही आहे त्यामध्ये तेवढे कमी लोकांनी त्यांना मारहाण झालेली आहे, पण त्यांना मारहाण झालेली आहे हे नक्की आहे। गुन्हा वगैरे कोणता दाखल झाला आहे त्याच्यावर? वकील इस्माईल यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर हे गुन्हा नंबर 112/2026 कलम 118(1) 119(1) व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे। बाकी त्यांच्याकडून MSFच्या जवानाकडून त्यांच्याकडून नाही, गुन्हा तपासावर आहेत। कलमान्वये अटकेची प्रोसेस सुरू केलेली आहे, तपास सुरू आहे। साक्षीदाराची देखील तपास टिपा नोंदवलेली आहे आपण त्यामध्ये आणि गुन्ह्यामध्ये जेवढे आरोपी आहे FIR मध्ये नोंद केले तेवढे नाही आहे, कमी आरोपी होतील त्यामध्ये, परंतु तपासामध्ये जे निष्पन्न होईल निष्पक्षपाती तपास सुरू आहे। फक्त तुमच्याकडं ते वकिलांच्या माध्यमातून चाललेली तक्रार आहे तेवढीच आणि जवानाकडली जी आहे ती इतर कोणाकडं तो वर्ग केलेला आहे तपास? हो, तो MSFचे ते पण शासकीय नोकरच आहात। आमच्या गुन्ह्यातील फिर्यादी व त्यांचे इतर साथीदार यांनी त्या MSFच्या जवानांना मारहाण केली, त्या संबंधाने वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 113/2026 कलम 132 जे शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण झाली त्याबाबत असते आणि तो तपास PSI फडसाहेब यांच्याकडे आहे आणि गुन्हा तपासावर आहे। धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल। हे स्वराती रुग्णालयातलं प्रकरण आणि या संदर्भात आलेली माहिती, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन बजरंग चौधरीसोबत सूरज मीडिया, अंबेजोगाई।